भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसची जिल्हाध्यक्षांचा कार्यकर्ते व पदाधिकारी मार्फत होत असलेला विरोध चव्हाट्यावर दिसतोय। आज केंद्र सरकार विरोधात काँग्रेस मार्फत निदर्शने व आंदोलनात गुटबाजीमुळे कार्यकर्त्यांचा अल्पसा प्रतिसाद दिसून आला। भंडारा शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शन आंदोलन करण्यात आले। त्रिमूर्ती चौक भंडारा येथे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले। भाजप हटाव आरक्षण बचाव असे आंदोलन करण्यात आले। दलित आदिवासी मागासवर्गीयांना असलेला भाजपाचा विरोध हा त्यांच्या डीएनए मध्येच आहे। त्याच मानसिकतेतून आरक्षण संपुष्टात आणण्यास त्यांनी सुरुवात केली, परंतु काँग्रेस पक्ष मागासवर्गीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून भाजपाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कोणताही संघर्ष करण्यास काँग्रेस मागे पुढे पाहणार नाही असा इशारा केंद्र सरकारला या आंदोलनाद्वारे देण्यात आला। सिलेंडरच्या दरवाढी केंद्र सरकारने केलेली आहे, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही भंडारा जिल्हा इथे कलेक्टर ऑफिस इथे निषेध करण्याकरिता भंडारा जिल्हा काँग्रेस आम्ही निषेध करत आहोत। काय विषय आहे तुमचे? महागाईच्या विरोधामध्ये आहे। ओबीसी एससी एसटीची जनगणना ही झालीच पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून महिलांना पण आरक्षण मिळालं पाहिजे आणि जी महागाई आटोक्यात गेलेली आहे ती याच्यामध्ये आली पाहिजे आणि कसलाही भूखंड महिलांवर पडता कामा नये, कारण प्रत्येक महिलेला आपलं घर सांभाळावं लागतं आणि आपली जी घर सांभाळता परिस्थिती जी असते ती ढासळून जातो। म्हणून सिलेंडरची दरवाढ जी आहे ती कमी झाली पाहिजे आणि महागाई त्या गोष्टीकरिता आम्ही महागाईसाठी व सिलेंडरच्या दरवाढीकरिता केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आज आम्ही मोर्चा काढलेला आहे। यावेळी निवेदनही देण्यात आले, परंतु भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे आजी माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषदेचे सदस्य, भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सह पदाधिकारी व जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये होत असलेल्या गुटबाजीमुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा अल्पसा प्रतिसाद या आंदोलनामध्ये दिसून आला। एससी एसटीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे। ज्या प्रकारे केंद्र सरकार हा आरक्षण कमी करण्याचे डाव करत आहे त्या विरोधात काँग्रेस पक्षाद्वारे संपूर्ण देशभरात आज आयोजन करण्यात आलेलं आहे। काय विषय मागण्यात? या मागण्यामध्ये ओबीसी जनगणना झालेल्या पाहिजे, एससी एसटीची जनगणना झाल्या पाहिजे, कारण 1935 नंतर आजपर्यंत सुद्धा ओबीसीची जनगणना झालेली नाही आहे आणि त्याच धर्तीवर आज ती ओबीसी जो आरक्षण आहे तोच चालू आहे। आज केंद्र सरकारने मेडिकल असो या उच्च शिक्षणामध्ये जो आरक्षण ओबीसी कमी करण्यात आला आहे हा बहुत मोठा ओबीसीला डावलण्यासाठी बहुत मोठा कठीण म्हणजे षडयंत्र असलेलं आहे आणि ओबीसीच्या सगळ्या सोयी सुविधा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे केंद्र सरकार। त्या विरोधात काँग्रेसतर्फे एससी एसटीच्या हा मोर्चा आणि पूर्ण देशभरात गाजवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। आणि ज्या प्रकारे मोदी सरकारने काँग्रेसच्या काळामध्ये 344 रुपये जो सिलेंडरचा भाव होता आज तो 800 म्हणजे 900 रुपये गेला, 889 रुपये पूर्ण 900 रुपये झालेला आहे। अजून किती दिवस लागतील तर माहीत नाही। भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मार्फत होत असलेला विरोध आता या आंदोलनाद्वारे चव्हाट्यावर आला आहे। केंद्र सरकार विरोधात काँग्रेस मार्फत निदर्शने व आंदोलनात गुटबाजीमुळे कार्यकर्त्यांचा अल्पसा प्रतिसाद त्या निदर्शनामध्ये पाहायला मिळाला। विदर्भ न्यूज करिता भंडारा येथून प्रवीण भोंदे।